Let us start with the first and the foremost question की अभ्यास कसा करावा, बेरॅक कसे वाचावेत. सगळ्यात जास्त विचारला गेलेला मला हा प्रश्न आहे या संदर्भात की सर बेरॅक वाचायचे कसे, बेरॅक वाचणं गरजेचं आहे का, बेरॅकच पुरेसे आहेत का, बेरॅक वाचायचं तर कसं वाचायचं आहे, कुठल्या पब्लिकेशनचे बेरॅक वाचायचे आहेत का फक्त कॉमेंट्री वाचली तर चालते, वगैरे वगैरे वगैरे. बेरॅकला मध्ये ठेवून बरेच प्रश्न त्याच्या अवतीभोवती फिरत आहेत. सो लेट अस सी दी बेरॅक. आता बेरॅक इज द बायबल ऑफ लॉ बेसिकली. प्रॅक्टिस कुठून फ्लो होते, बेरॅक मधून फ्लो होते. कॉमेंट्री कुठून फ्लो होते, बेरॅक मधून फ्लो होते. आता बेसिकली बेरॅकची आपल्याला सवय का नसते. जनरली जे फ्रेशर आहेत किंवा अगदी ज्युनियर प्रॅक्टिशनर आहेत, बिगिनर्स आहेत, त्यांना बेरॅकची सवय का नसते याचं एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे कॉलेजमध्ये जे काही शिकवलं जातं, कॉलेजमध्ये लेक्चरर्स जे शिकवतात ते बेरॅक वापरत नाहीत जनरली. आणि LLB ला असताना आपण स्वतः बेरॅक वाचायची कधी वेळ येत नाही, कारण LLB मध्ये आपल्या डोक्यात एकच असतं ते म्हणजे नोट्स. आता LLB कसं पास होतो आपण सगळेच आपल्याला माहिती आहे. नोट्स वाचले पाहिजेत. नोट्स बद्दल काही नोट्स रेफर करणं, वाचणं त्यामध्ये काहीच गैर नाही आहे. तर पहिलं काम मला असं सांगायचं आहे की जे काही कन्सेप्ट आपले आहेत, जिथून कुठून वाचलेले आहेत, नोट्स असतील, कॉमेंट्रीची पुस्तकं असतील, ते पुस्तक घ्या तुम्ही आणि त्याच्या बाजूला बेरॅक घ्या. कोणताही लॉ वाचताना, कोणतेही नोट्स वाचताना, कोणतीही कॉमेंट्री वाचताना तुमच्या शेजारी बेरॅक हे असायलाच पाहिजे. हा माझा आग्रह आहे. काही काही कॉमेंट्रीज मध्ये सेक्शन पण असतो, खाली कॉमेंट्री असते. त्या ठिकाणी सुद्धा फॉर एक्झाम्पल बटुकलालची एवढी मोठी कॉमेंट्री एव्हिडन्सवर वाचताय तुम्ही, त्याच्यामध्ये वरती बेरॅक सुद्धा आहे, बेर सेक्शन सुद्धा आहे आणि खाली कॉमेंट्री आहे. तिथं सुद्धा तुमच्या शेजारी तुमचा जो बेरॅक आहे, तुम्ही जो बेरॅक हाताळता तो बेरॅक तिथं असायलाच पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्ही बघा की बेरॅक मधल्या कुठल्या शब्दावर कॉमेंट्री सुरू आहे. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की इकडे नोट्स आहेत, इकडे बेरॅक आहे. हे एकत्र ज्यावेळी चालवायला शिकू आपण या दोघांना, त्यावेळी आपली बेरॅक मधली आवड निर्माण होईल. बेसिकली बेरॅकला घाबरतो आपण सुरुवातीला. मी काय केलं तर मी कॉलेजमध्ये असताना झाबवाला वाचत होतो. मी इव्हन JMFCच्या पहिल्या एक्झामला सुद्धा झाबवाला रेफर केलेलं होतं. आणि ज्यांना कोणाला सुरुवात करायची आहे खरंच त्यांना मी झाबवाला नक्कीच रेफर करेन. बिकॉज झाबवाला आता कॉलेजमध्ये झाबवाला का रेफर करत नाहीयेत, का प्रमोट करत नाहीयेत, आय डोंट नो. पण मला तरी बरं वाटतं की झाबवाला सिंपल लँग्वेज मध्ये सगळं काही सांगितले आहे, नोट्सच्या स्वरूपामध्ये आहे. तर झाबवाला घ्या तुम्ही, एखादा कन्सेप्ट वाचा, बेरॅक बाजूला आहे, सेक्शन्सची त्याची कंपॅरिझन करा, त्यातलं नेमकं काय तुम्हाला आवडलं, नेमकं काय गरजेचं वाटलं, नेमकं काय रिलेव्हंट वाटलं, नेमकं काय महत्वाचं वाटलं, पेन्सिलने मार्किंग करा आणि परत सेक्शन वाचा आणि ते पेन्सिलने मार्किंग केलेलं वाचा. या पद्धतीने तुमचा सेक्शन तयार होईल. त्या सेक्शनवरची थोडीफार कॉमेंट्री तयार होईल. तो सेक्शन समजून जाईल तुम्हाला आणि बेरॅक मधली भीती जाईल. बेरॅक वाचण्याचे अनेक महत्व आहेत आणि बेरॅकची हाताळणी फार गरजेची आहे. कधी कधी इंटरव्ह्यू पॅनल तुम्हाला विचारते की हा सेक्शन काय आहे, तुम्हाला आठवत नसेल तर बेरॅक काढून देतात हायकोर्ट जस्टिस आणि घ्या तो वाचा आणि मग सांगा. ही रिहर्सल जर आपली झालेली नसेल
तर ते हायकोर्ट जस्टिस आहेत, जसं की मी काल सांगितलं. ही इज अवर गॉड ॲज फार एज दिस एक्झाम इज कन्सर्न. आपण बेरॅट कसा हाताळतो यावरूनच त्यांना 4-5 गोष्टी कळतात. तुम्ही कधी बेरॅट वाचलाय का, तुम्ही किती वेळा बेरॅट हाताळलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही मग प्रॅक्टिस केलेली आहे की नाही. कारण प्रॅक्टिशनर बेरॅट कसा हाताळतो हे त्यांना माहिती आहे. मला एक शेअर झालेली इन्फॉर्मेशन मी इथं देतो की ज्यावेळी असं इंटरव्ह्यू मध्ये एखादा बेरॅट वाचायला देतात आपल्याला, आणि जर आपण बेरॅट मध्ये इंडेक्स बघितलं की तो निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो. प्रॅक्टिशनर बघा जनरली काय करतो, मी कधीच इंडेक्स बघत नाही. बेरॅट मला गेला सेक्शन आता 300 ला 302 ला जायचं आहे आयपीसी मध्ये, किंवा कुठल्याही बेरॅट मध्ये कुठल्या सेक्शनला जायचं आहे, मी लगेच बेरॅट चालू करतो. मला मी बघितलेलं आहे ते, मला दिसतं की अरे हा आहे ना याच्या पुढे आहे ते. हा जो तुमचा कॉन्फिडन्स आहे, म्हणजे इंटरव्ह्यू पर्यंत बेरॅट किती नेसेसरी आहेत बघा. म्हणून सुरुवातीलाच मी बेरॅटचं महत्व हा विषय घेतलेला आहे. तर काय, नोट्स आणि बेरॅट यांच्यामधला जो ऍक्सिस आहे तो आपण साधला पाहिजे. प्रत्येक वेळी काहीही वाचा, बेरॅट बाजूला ठेवा, काहीही वाचा, बेरॅट बाजूला ठेवा. मी तर पहिल्यांदा सांगेन की जसं मगाशी मी बोललो त्याच्यावर की झाबवाला आणि बेरॅट ही तुमची सुरुवात असेल खूप चांगली, आणि मग तुम्ही कॉमेंट्री वाचायला जा, मोठी कॉमेंट्री जर पाहिजे असेल तर. सो दिस इज हाऊ यू कॅन स्टार्ट विथ दी बेरॅट. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बेरॅट नक्की वाचायचं कसं. आता बेरॅट मध्येच सगळं काही आहे सुरुवातीला. ज्यावेळी कायदा बनतो, आपण थोडंसं बियॉन्ड बेरॅट जाणार आहे आता, त्यावेळी काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली असते, कायद्याची गरज पडलेली असते. त्या पर्पजने, त्या ऑब्जेक्टने तो कायदा बनलेला असतो. तर पहिली गोष्ट ही झाली की आपल्याला तो कायदा पास का झाला, ऑब्जेक्ट काय आहे, रिझन्स काय आहेत, प्रोव्हिजन काय केलेले आहेत त्याच्यामध्ये, मग प्रोव्हिजनचं इंटेन्शन काय आहे, प्रोव्हिजन मध्ये काय लिहिले हा तर पार्ट आहेच, त्याचा अभ्यास करायला लागणार आहे. पण त्याच्या आधी या गोष्टी जर तुम्ही समजून घेतला तर कायदा इंटरप्रिट करणं हे फार सोपं होणार आहे. त्यासाठी 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही आपण ऑब्जेक्ट बघितलं, का पास झालेला आहे कायदा. त्यानंतर चॅप्टर बघणं. प्रत्येक वेळी प्रोव्हिजन वाचताना तो चॅप्टर बघायचा, कशाच्या अंडर ती दिलेली आहे. जसं 125 ऑफ सीआरपीसी जर आपण घेतलं तर वरती हेडिंग दिलेलं आहे की फॉर द बेनिफिट ऑफ वाईफ्स, चिल्ड्रन अँड पॅरेंट्स. म्हणजे काय, 125 कशासाठी केलेलं आहे, तर इट इज अन बेनिफिशियल प्रोव्हिजन. म्हणजे जितकं होईल तेवढं त्याचं बेनिफिट द्यायचं आहे, बेनिफिट नाकारायचं नाहीये. मग त्याप्रमाणे कायदा इंटरप्रिट होतो, त्याप्रमाणे प्रूफ बघितलं जातं कोर्टामध्ये. या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. तर आपल्याला कळलं की हे प्रोव्हिजन, ही जी प्रोव्हिजन आहे यासाठी केलेली आहे. मग ती वाचताना आपल्याला ते जर डोक्यात असेल तर ती प्रोव्हिजन लवकर कळते आपल्याला. सो दिस इज हाऊ अ बेरॅट इज टू बी रेड, अ बेरॅट इज टू बी इंटरप्रिटेड. फार मोठं काही नाही आहे याच्यामध्ये, फक्त या दृष्टीनं आपण कायद्याकडे बघितलेलं नाही. कायदा हा फार वृक्ष विषय आहे, फार तांत्रिक विषय आहे. याच्यामध्ये भावना नाही, भावना इथं चालत नाहीत. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते वगैरे, या जे खोट्या कल्पना आहेत त्या फक्त फिल्म्स मध्ये चालतात, आणि फिल्म्स बघून सामान्य माणसांच्या डोक्यावर ते बिंबवलं गेलेलं आहे. याची मला फार मोठी खंत आहे. कायद्याला स्वतःच्या भावना आहेत, त्या भावना तुम्ही समजून घ्या तर कायदा तुमचा मित्र होईल.
प्रोव्हिजन वाचल्यानंतर ही प्रोव्हिजन कशासाठी केलेली आहे, ही प्रोव्हिजन या गोष्टीसाठी केलेली आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण प्रोव्हिजन वाचली तर आपल्याला त्याच्याबद्दल एक गोष्ट कळेल. इथं आपण एखादी प्रोव्हिजन घेऊ शकलो असतो, पण खूप मोठा तो विषय होईल. लेट अस से सेक्शन 6 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. प्रोव्हिजन एकदा वाचल्यानंतर आपल्याला कळतं की ही प्रोव्हिजन जी आहे ती पोझिशन साठी केलेली आहे, एकच पोझिशन साठी. दुसऱ्यांदा वाचल्यानंतर हे कळतं की हे कोणासाठी आहे, हे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट हा सूट करता येणार नाही. तिसऱ्यांदा वाचल्यानंतर काय कळतं की हा एक समरी स्वरूपाचा सूट आहे. परत एकदा वाचा. चौथ्यांदा वाचल्यानंतर काय कळतं की याच्यामध्ये ओनरशिप गरजेची नाही, फक्त प्रिव्हियस पोझिशन असायला पाहिजे. परत वाचल्यानंतर एकदा कळतं की हा जो सूट आहे 6 महिन्याच्या आत आणला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला ते समजून पूर्ण होत नाही, जोपर्यंत तुम्ही काही गॅदर करू शकता क्ल्यूज, तोपर्यंत वाचा. 4, 5, 6 वेळा एखादी प्रोव्हिजन वाचायला काही हरकत नाहीये. 13-14 कायदे आहेत फक्त आपल्याला या एक्झामसाठी, आणि सगळ्याच प्रोव्हिजन वाचायच्या नाहीत. काही महत्वाच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच वाचायच्या आहेत आपल्याला या पद्धतीने. प्रिलिमसाठी हे फार उपयोगी ठरणार आहे. यातून काय होणार आहे, 2 गोष्टी होणार आहेत. एक तर प्रिलिम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यात देऊ शकता. सेक्शन 6 म्हटलं की तुम्हाला एकदम क्लिक होईल. 8 लोक आहेत त्या सेक्शन 6 मध्ये, 8 फॅक्टर्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 हे एवढं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. सेक्शन 5 म्हटलं की या 3 गोष्टी आहेत सेक्शन 5 मध्ये सांगितलेल्या आहेत. मग प्रिलिमचे जे काही 1 2 3 4 ऑप्शन्स असतील, पट 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 तुम्हाला अनालाइज करता येतील, समजून घेता येतील, त्याची उत्तरं देता येतील, चांगल्या प्रकारे पेपर अटेम्प्ट करता येतील. ही एक गोष्ट प्रिलिमसाठी होईल. मेन्ससाठी काय होणार आहे, मेन्ससाठी इन्ग्रेडियंट्स तयार होतील तुमचे. मेन्ससाठी इन्ग्रेडियंट्स तयार होतील यातून. मेन्सच्या वेळी आपण बघू पुढे आता. आणि इंटरव्ह्यूसाठी काय होणार आहे, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही ती प्रोव्हिजन म्हटलं की त्याच्याविषयी पटकन एक महत्त्वाचं काहीतरी सांगू शकणार आहे. जरी 6-7 सगळे इन्ग्रेडियंट सांगायची गरज नाही इंटरव्ह्यू मध्ये. 2 जरी सांगितलं तरी इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला इम्पॅक्ट महत्त्वाचा आहे. नॉलेज खूप काही बघणार नाही आहेत. जस्टिस हे बघणार आहेत की तुम्ही वाचलेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे की नाही. त्यांनी जर म्हटलं की सेक्शन 6 काय आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा, स्पेसिफिकली सेक्शन ऍक्ट हा पोझिशनशी संबंधित आहे आणि त्यासाठी तो सूट आणण्यासाठी टायटलची गरज नाही, लगेच कळतं त्यांना की ओके. बघा, स्टेप बाय स्टेप आपण अनालाइज करून सेक्शन सांगू शकतो एखाद्याला. आणि ज्यांना टीचिंगची सवय माझ्यासारखी त्यांना मी याच्याही पुढे जाऊन असं रेकमेंड करेन की हे सगळे तुम्ही गॅदर केले 5-6 हे की तुम्ही कोणाला तरी सांगा, हे बघा मी आता सेक्शन 6 कसा सांगतो. सेक्शन 6 असा आहे, ऑब्जेक्ट असा आहे, इंटेन्शन असं आहे, प्रोव्हिजन यासाठी केलेली आहे पहिल्यांदा. त्यानंतर या 5-6 गोष्टी सेक्शन 6 मध्ये सांगितल्या आहेत. सिंपल, विदिन अ स्पॅन ऑफ 2 मिनिट्स. आता यातलं जितकं काही ज्याला करणं शक्य आहे ते त्यांनी करावं. हा मार्ग आहे बेरॅकच्या भावना समजून घेण्याचा, बेरॅक बद्दल फॅमिलियर होण्याचा, बेरॅक हाताळण्याचा. जो बेरॅक आपल्याला प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टीसाठी उपयोगी आहे, जो बेरॅक्ट आपल्याला प्रॅक्टिससाठी उपयोगी आहे, जो बेरॅक्ट आपल्याला सगळं काही समजून घेण्यासाठी उपयोगी आहे. द नेक्स्ट थिंग आय वॉन्ट टू एम्फसाइज दॅट इज, बघा आपण एक्झामचा जरी विचार केला तरी सुद्धा 2014 पर्यंतची थोडीशी अकॅडमिक्सला धरून होती एक्झाम. 2015 नंतर थोडं प्रॅक्टिकल कडे चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल झालेली होती की फ्रेशर्सला परमिट करूच नका, मिनिमम 5 वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी करा JMFC साठी, मिनिमम एज 30 पर्यंत आणा. ही सगळी चर्चा आज चालू आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे असे बरेचसे अर्ज केलेले आहेत, सुप्रीम कोर्टाकडे बरेचसे अशा रिट्स पेंडिंग आहेत. का, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा वकिलांचं असं म्हणणं आहे की नवीन जजेसना, नॉन प्रॅक्टिशनर्स जजेसना कोर्ट हँडल करता येत नाही.
अनुभव नसले, प्रॅक्टिसचा अनुभव ज्यांना नाहीये, त्यांना फास्ट काम करता येत नाही, असे फीडबॅक्स आलेले आहेत. मला विचाराल तर हा फीडबॅक जरी बरोबर असेल तर याची कारणं वेगळी आहेत. तो आपला आताचा विषय नाही आहे, त्यावर आपण नक्की एक दिवस बोलू. रिलेव्हंट पॉइंट काय आहे आता, तर या सगळ्या गोष्टींची हळूहळू दखल घेतली जायला लागलेली आहे. इंटरव्ह्यू पॅनल सुद्धा, तुम्ही फ्रेशर जरी आहे, एलिजिबल तर आहे आता, पण फ्रेशर जरी असेल तरी त्याला थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज आहे याची खात्री करून घेत. थोडक्यात काय आहे, आता सगळा फोकस जो आहे तो प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल नॉलेज इकडे चाललेलं आहे. एक्झामचा फोकस, तुम्ही इलिजिबल कसेही असाल पण तुम्हाला थोडंफार प्रॅक्टिकल नॉलेज आहे का नाही, इकडे फोकस चाललेला आहे आणि तो वाढत चाललेला आहे. तुम्ही नेचर ऑफ क्वेश्चन जरी बघितले मेन्स मधले किंवा इंटरव्ह्यूचं जर नेचर जे बदलायला लागलेलं आहे, आता इंटरव्ह्यू मधले विचारले जाणारे प्रश्न जरी बघितले तरी प्रॅक्टिकल नॉलेजला महत्व आलेलं आहे. आणि एनी हाऊ प्रॅक्टिकल नॉलेज हे वकिलांना असणं गरजेचंच आहे, प्रश्नच नाहीये. त्या दृष्टीनं आपल्याला प्रोसिज्युरल लॉज यावर भर दिला पाहिजे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सीपीसी, सीआरपीसी. ज्यांना सीपीसी आवडतो त्यांनी सीपीसी वर मास्टरी करा, ज्यांना सीआरपीसी आवडतो त्यांनी सीआरपीसी वर मास्टरी करा. दोन्हीवर करता आली तर वेल अँड गुड. आणि याच्याबरोबर काय आहे, एव्हिडन्स. त्याला आपण प्रोसिज्युरल लॉ मध्येच घालू. एव्हिडन्स हा निग्लेक्टेड सब्जेक्ट आहे. आपण एव्हिडन्स खूप कमी वाचतो, खूप कमी वेळा हाताळायची वेळ येते. सांगण्याचा उद्देश काय आहे, तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आपण इग्नोर करतो, निग्लेक्ट करतो, पण तो अतिशय महत्वाचा आहे. सीआरपीसी आणि सीपीसी इतकाच महत्वाचा, एक्झामच्या दृष्टीने तर खूपच महत्वाचा आहे. तर या तीन गोष्टी या फोकस करायला पाहिजे. कोणताही दुसरा कायदा एक्झामच्या दृष्टीनं अभ्यासाला घ्यायच्या आधी प्रोसिज्युरल लॉवर मास्टरी करा. का, मेन्स प्रोसिजर कडे चाललेली आहे तुमची मेन्स एक्झाम. आणि इंटरव्ह्यू मध्ये तर टेस्ट करणार आहेत, थर्मामीटर लागणार आहे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये. प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे त्यासाठी प्रोसिज्युरल लॉ गरजेचे आहेतच. आणि कुठल्याही कायद्याचा उलटा सुलटा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये आला, मेन्स मध्ये आला तर प्रोसिज्युरल लॉजच्या आधारावर आपल्याला ते हँडल करता येतं. काही ना काही याच्यामध्ये असतं जे तुम्ही त्या ठिकाणी उत्तर म्हणून लिहू शकता. तो क्वेश्चन निदान अटेम्प्ट तरी करता येतो. काही ना काही मार्क्स त्यातून एक्स्ट्रॅक्ट करता येणार आहेत आपल्याला. याला म्हणायचं फॉलिंग फॉरवर्ड म्हणतो मी याला एक्झामच्या दृष्टीने. जसं इंटरव्ह्यू ट्रेनिंग मध्ये मी नेहमी सांगत असतो की नाही म्हणायचं नाहीये. देर इज नो नो फॉर इंटरव्ह्यू. काहीही प्रश्न विचारला तर नाही म्हणायचं नाही आपण, मला येत नाही, नो. मग काय करायचंय, तुम्हाला जितकं येतं तेवढं सांगायचंय. पाहिजे असतील तर ते विचारतील. प्रश्न विचारायला ते आहे, उत्तर द्यायला आपण आहे. याचा प्रोसिजरल लॉशी कसा संबंध आहे, प्रोसिजरल लॉ माहित असेल तर कोणत्याही प्रश्नाला काहीतरी अटेम्प्ट होतं. जरी पडला तरी फॉलिंग फॉरवर्ड, पटकन उठण्याच्या दृष्टीने पडता तुम्ही, जरी काही माहित नसलं तरी. हा एक बेस आहे प्रोसिजरल लॉचा. आणि त्याच्यामुळे येतं कॉन्फिडन्स. हे 3-4 प्रोसिजरल लॉ, याच्यात मी ऍड करेन लिमिटेशन सुद्धा. 3-4 प्रोसिजरल लॉ चांगल्या पद्धतीने आपल्याला माहित असतील तर आता एक्झाम थोडीशी बाजूला ठेवा. एक वकील म्हणून सुद्धा तुम्हाला सगळीकडे कॉन्फिडन्स येणार आहे. डीआरटीला जा, कन्झ्युमरला जा, एमआरटीला जा, कुठेही जा, प्रोसिजर माहित असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. सो व्हॉट सेकंड थिंग आपण इथे बघतोय आता की प्रोसिजरल लॉवर आपला फोकस असला पाहिजे. आता प्रोसिजरल लॉ बघताना सुद्धा तेच आलं. सीपीसी वाचताना
तुम्ही त्याचा उद्देश बघा, त्याची डेव्हलपमेंट बघा, त्याच्यामध्ये रिसेंट अमेंडमेंट ज्या झाल्या 2000 आणि 2002 साली त्याचा उद्देश काय होता ते बघा. आणि अजून एक महत्वाचा विषय असतो या प्रोसिजरल लॉ वाचताना, बेरॅक वाचताना सुद्धा ते लक्षात ठेवलं पाहिजे, मगाशी राहून गेलं ते सांगायचं. कनेक्टेड सेक्शन्स, मगाशी सेक्शन 6 आपण बघितला, सेक्शन 5 स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, सेक्शन 6 स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. सेक्शन 5 चा सूट जो फाईल करायचा आहे तो ऑन द बेसिस ऑफ टायटल असं म्हटलेलं आहे, तर त्याचं लिमिटेशन काय आहे तो कुठल्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे. ही कनेक्टिव्हिटी झाली त्याची इमिजिएट. सूट फॉर कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट असं जर म्हटलेलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये, तर त्याचं लिमिटेशन काय आहे, ही त्याची कनेक्टिव्हिटी झाली. हे असं आत 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 जायचं आहे, आपण कायदा समजून घेत जायचं आहे, कायद्याशी दोस्ती करत जायचं. तर हे प्रोसिजरल लॉज जे आहेत हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणार आहेत, एक्झामच्या दृष्टीने सुद्धा, प्रॅक्टिसच्या दृष्टीने सुद्धा, सगळ्याच दृष्टीने. सो यू हॅव टू फोकस ऑन प्रोसिजरल लॉ. परत 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 वाचले पाहिजे. सो आय होप you have understood the importance of procedural law and you will go through it. You will start your studies with procedural laws. आता परत आपण आहोत हाऊ टू स्टडी मध्ये आहे, कसं बेटर स्टडी करता येईल आपल्याला ते आपण बघतोय. हाच विषय पुढे घेऊन जाताना आपण बघणार आहोत प्रीवियस क्वेश्चन पेपर्स, याचं महत्व काय. तर प्रीवियस क्वेश्चन पेपर कुठल्या कुठल्या एक्झामचे, जेएमएफसी एक्झामचे तरी आहेतच. 1986 पासून ही एक्झाम सुरू झाली, त्यावेळेपासूनचे सगळे पेपर अवेलेबल आहेत, कुठं ना कुठं मिळतील तुम्हाला. तर माझं रेकमेंडेशन असं आहे की 1986 पासूनची रिलेव्हन्सी आज काही राहिलेली नाही, पण 1986 पासूनचे सगळे क्वेश्चन जर तुम्ही सोडवू शकाल तर वेल अँड गुड. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं कव्हर होऊन जाईल. पण मागच्या 5 वर्षाच्या एक्झाम मध्ये काय विचारलं गेलेलं आहे, कसं विचारलं गेलेलं आहे, कुठल्या चॅप्टरवर फोकस केलेला आहे. आपल्या सिलेबसमध्ये फक्त बेरॅकची नावं दिलेली आहेत, कुठल्या सेक्शनवर काय आहे, कुठल्या चॅप्टरचं काय वेटेज आहे हे सांगितलेलं नाही. ते एपीपीच्या एक्झाम मध्ये दिलेलं आहे, तसं जेएमएफसी साठी नाही. आपण फॉर्च्युनेट आहे की निदान जेएमएफसीच्या सिलेबसला, जेएमएफसीच्या एक्झामला सिलेबस तरी दिलेला आहे. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशन जर बघितला तुम्ही तर सिलेबस पण नाही. हायकोर्टाचं म्हणणं आहे स्पष्ट की देयर इज नो प्रिस्क्राइब्ड सिलेबस फॉर द एक्झाम ऑफ डिस्ट्रिक्ट जज. मग त्यांनी करायचं काय, तेवढा तर आपल्याला ताप दिलेला नाही हायकोर्टाने. ठराविक एक 13 ऍक्ट आहेत आणि लेवल सुद्धा आपली डिस्ट्रिक्ट जज सारखी नाहीये. त्यामुळे आपण त्या दृष्टीने फॉर्च्युनेट आहोत. तर प्रीवियस क्वेश्चन पेपर्स, त्यामध्ये नेचर कळेल, नेचर ऑफ क्वेश्चन्स, कसे प्रश्न विचारले जातात. एखाद्या चॅप्टरचा तुम्ही अभ्यास केला, त्याच्यावरचे प्रश्न जर बघितला तुम्ही, रिपीटेड क्वेश्चन्स असतील, तो चॅप्टर त्याच्यामध्ये कव्हर होतो. पण एखादा कन्सेप्ट राहिलेला आहे, हा अजून विचारला गेलेला नाही, त्याच चॅप्टर मधला आहे, मग त्याच्यावर एखादी शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. तशी तयारी तुम्ही करून ठेवा, कारण तो चॅप्टर आता महत्वाचा झालेला आहे. मग हे प्रीवियस क्वेश्चन्स बघताना तुम्ही आधी झालेल्या सिनियर डिव्हिजनचंही बघू शकता, अर्थात ते प्रिलिम्स असतात.
आधी झालेल्या त्या वर्षीची जी एक्झाम असते निदान ते प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स बाकीच्या एक्झामचं सुद्धा बघणं अपेक्षित आहे. डिस्ट्रिक्ट जज असू दे, प्री असू दे, मेन्स असू दे किंवा प्रिलिम्स असू दे. आता हे झालं मेन्स साठी. प्रिलिम्स साठी तर मी म्हणेन की जितकं जास्त आपल्याला क्वेश्चन सोडवता येतील तेवढे सोडवायला पाहिजेत. आणि प्रिलिम्स साठी सिनियर डिव्हिजन जी डिपार्टमेंटल एक्झाम होते त्याचे सुद्धा आपल्या सिलेबसशी कनेक्टेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते घ्या, ते सॉल्व्ह करा. बाकीच्या स्टेटच्या ज्युडिशरी मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जसं की कर्नाटका ज्युडिशरी, केरळा ज्युडिशरीचे पेपर आपल्याला बऱ्यापैकी रिलेव्हंट आहेत. इतक्या डीप मध्ये जरी नाही गेलं तरी आपल्या स्टेटच्या आणि हायकोर्टाच्या ज्या काही एक्झाम्स मागच्या 2-3 वर्षाच्या झालेल्या आहेत, सिनियर डिव्हिजन आहे, डिस्ट्रिक्ट जज आहे, फॅमिली जज आहे, यामधून प्रिलिम्स गॅदर करू शकता, यामधून मेन्स पण गॅदर करू शकता. तर सिलेबसच्या बरोबरच प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स हे महत्त्वाचा पार्ट आहे. देन दी केस लॉज. आता हा जो केस लॉजचा प्रकार आहे इतके प्रश्न त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये. केस लॉ लिहिणं गरजेचं आहे का? लिहिणं गरजेचं आहे तर त्याचा सार, त्याचा पेज नंबर टाकायला पाहिजे का सर? जजमेंट मध्ये रेफर करायला पाहिजे का केस लॉ? केस लॉ लक्षात कसे ठेवायचे वगैरे वगैरे वगैरे. मुळात केस लॉ हा जो प्रकार आहे याचं इतकं टेन्शन घेऊ नका. सगळं काही केस लॉवर जर चाललं असतं तर कायदा पास करायची काही गरज आहे का? कायद्याची गरजच नाहीये. ज्यावेळी आम्ही JMFC झालो, आमचं ट्रेनिंग वाल्मी जी इन्स्टिट्यूट आहे औरंगाबाद इथं झालेलं होतं. संगीतराव पाटील साहेब ते जस्टिस होते, रिटायर झालेले आहेत, आणि NV दाभोळकर साहेब जस्टिस, त्यावेळी औरंगाबाद बेंचला ते त्यावेळी जस्टिस होते. संगीतराव पाटील साहेब तिथले PDJ होते का डिस्ट्रिक्ट जज, आय थिंक DJ1 वगैरे. दीज 2 persons, दीज 2 लीगल लुमिनारीज हे आम्हाला त्यावेळी ट्रेनिंग द्यायला होतं. आणि पहिल्याच लेक्चरमध्ये दाभोळकर सरांनी आम्हाला हे सांगितलं की प्रत्येक वेळी उठसूट केस लॉला जाणं म्हणजे तुमच्या नॉलेजची दिवाळखोरी दाखवण्यासारखं आहे. आणि त्यांचा तो पूर्ण लेक्चरच यावं होतं की केस लॉ. प्रोव्हिजन मध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. 10 वेळा प्रोव्हिजन वाचा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. वाचा 10 वेळा. नाही कळलं, सायलेंट वाटते कुठं तर मग बघू आपण. तर हा आहे केस लॉचा प्रकार. आता काय झालेलं आहे, आता 138 ची कंप्लेंट दाखल केली तरी इश्यू प्रोसेस करताना मॅजिस्ट्रेट म्हणतात की केस लॉ द्या. गरजेचं नाहीये काही, आणि त्या मॅजिस्ट्रेटची काही चूक नाहीये. आपण पण त्यांना सवय लावलेली आहे वकिलांनी, उगीच एवढा बंच द्यायचा केस लॉचा. हा प्रॉब्लेम का झालेला आहे मी सांगतो. त्याला 2 गोष्टी जबाबदार आहेत. एक म्हणजे आपलं हायकोर्ट कनेक्शन वाढलेलं आहे. आता सारखं हायकोर्टाला जातो येतो, हायकोर्टात काय चालतं आपल्याला कळायला लागलेलं आहे. हायकोर्टाचं सगळं केस लॉवर चालतं. मग आपल्याला असं वाटायला लागलं की ज्याच्याकडे केस लॉ असतील भरपूर त्याच्याकडे जास्त नॉलेज आहे आणि त्याच्याच बाजूने निकाल होणार. कारण हे हायकोर्टाची प्रॅक्टिस आपण अडॉप्ट करायला लागलोय. कारण आपल्याला नेहमी असं वाटायला लागलंय आता की हायकोर्टामध्ये जो प्रॅक्टिस करतो त्यालाच लॉ कळतो. असं काही नाहीये. प्रॅक्टिस कुठेही करा, लॉ समजून घेण्यासाठी एक प्रोसिजर आहे, अभ्यास आहे, त्या प्रोसिजरनंच जायला पाहिजे. हे एक कारण आहे.
आणि दुसरं कारण काय आहे? दुसरं कारण आहे केस लॉ आता पटकन अवेलेबल झालेले आहेत. प्रोव्हिजन राहिली बाजूला बेरेट हार्ड कॉपी. आपण डायरेक्टली काय बघतो? सेक्शन 6 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, याच्यावर केस लॉ काय आहे तेच आधी बघायचं. प्रोव्हिजन काय आपण विसरतो. या दोन गोष्टीमुळे झालंय कसं की आपल्यालाही केस लॉ भरपूर अवेलेबल आहेत, आपण ही केस लॉवर विसंबून आहे, त्यामुळे जज पण तेच मागतात आणि सगळं चाललंय केस लॉ टू केस लॉ चाललंय. प्रोव्हिजन राहिली बाजूला. तर केस लॉ आपल्याला असं वाटत असेल की प्रोव्हिजन सायलेंट आहे, त्याच वेळी रेफर करावं. आणि आपल्याला नेहमीच वाटतं सायलेंट आहे. आपल्याला कळू दे तरी सायलेंट आहे. 10 वेळा प्रोव्हिजन वाचू मग केस लॉ कडे जाऊ, किंवा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण केस लॉ कडे जाऊ. केस लॉ तर वाचलेच पाहिजे, नो डाऊट. पण केस लॉ म्हणजेच सर्व काही आहे हा जो कन्सेप्ट आहे हा मनातून काढून टाका. आता आपण एक्झामशी कनेक्टेड काय केस लॉ आहे ते बघू. केस लॉ हा विषय कसा एक्झामशी कनेक्टेड करू शकतो आपण. बेसिकली JMFC एक्झामच्या वेळेला केस लॉज अपेक्षित नाहीत. पण आता झालेलं कसं आहे, मी जसं बोललो मगाशी की प्रॅक्टिकल नॉलेज कडे थोडंसं सरकायला लागलेलं आहे हे. आणि अवेलेबिलिटी एवढी झालेली आता केस लॉची की एखादा केस लॉ जर आपण लिहिला तर नक्की एखादा मार्क आपण वाढवू शकतो. एवढंच केस लॉचं म्हणतो. पण 1 मार्क काय करू शकतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. तर केस लॉ आपल्याला कुठले रेफर करायचे, कसे रेफर करायचे. केस लॉ जे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण फक्त इस्टॅब्लिश केस लॉज जे आहेत त्याच्याशीच आपण बोलणार आहोत, तेच रेफर करणार आहोत, त्याचाच अभ्यास करणार आहोत ॲज फार ॲज एक्झाम इज कन्सर्न. आणि ते जे इस्टॅब्लिश केस लॉ आहेत ते 50 केस लॉ असतील. इस्टॅब्लिश म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लॉ ले डाऊन केलेला आहे. आता केस लॉ म्हणजे काय हा एक वेगळ्या डिस्कशनचा विषय आहे. प्रत्येक वेळी आपण केस लॉ केस लॉ केस लॉ म्हणतो, पण ज्याच्यामध्ये लॉ सांगितलेला आहे त्यालाच केस लॉ म्हणायचं. एक उदाहरण अजून एक देऊ इच्छितो मी या ठिकाणी. 482 इनहेरंट पॉवर्स ऑफ हायकोर्ट. याच्यामध्ये हायकोर्टानं काय केलं की 376चा मॅटर होता, ती फिर्यादी आणि आरोपी यांचं कॉम्प्रोमाइज झालं म्हणून तिथं त्यांनी पिटिशन दाखल केलं 482च्या खाली. आणि हायकोर्टानं काय केलं की 376 कंपाऊंड केलं. आता 376 कंपाऊंडेबल आहे का? कंपाऊंडेबल तर नाहीये. मग ते जजमेंट आणलं आणि मॅजिस्ट्रेटला दिलं. हे बघा युअर ऑनर 376 जे आहे कंपाऊंड करता येतं, किंवा सेशन जजला दिलं म्हणून आपण 376 कंपाऊंड करता येतं, तुम्ही कंपाऊंड करून टाका, झालेला आहे कॉम्प्रोमाइज. हे करता येईल का याचा विचार करा. करता येईल तर कसं करता येईल, करता येत नसेल तर का नाही करता येणार, तो केस लॉ आहे का नाही आहे. मग केस लॉ म्हणजे हायकोर्टाने जे केलं तेच आपण करायचं का? मग नाही केलं तर कंटेम्प्ट होणार का? अनेक गोष्टी आहेत, त्यावर बरेचशी पुस्तकं आहेत. त्यामुळे ज्याच्यामध्ये एक लॉ लेट डाऊन केलेला असतो त्यालाच केस लॉ म्हणायचा. 482 कंपाऊंड करताना 376 कंपाऊंड करताना 482 खाली जर हायकोर्टानं म्हटलेलं असेल की 376 ह्या परिस्थितीमध्ये कंपाऊंड करता येईल, जरी तो नॉन कंपाऊंडेबल असेल तर ट्रायल कोर्टासमोर सुद्धा हे करत, असं ज्यावेळी लॉ येईल त्याच्यामधून त्याच वेळी तो बाइंडिंग असणार आहे. अदरवाइज दॅट इज नॉट अ केस लॉ. त्यामुळे आपण जे नेहमी कोर्टामध्ये देतो ते खरोखर केस लॉ आहेत की नाही हे सुद्धा बघायची वेळ येते. आणि म्हणून आपण केस लॉ ही दुधारी तलवार आहे, लक्षात घ्या. तुम्ही काहीतरी रेफर केला कोर्टामध्ये, केस लॉ दिल्यानंतर काय होतं, 2 पार्टीज असतात, एक फेवर मध्ये बोलते एक अगेन्स्ट बोलते. म्हणजे प्रत्येक केस लॉ मध्ये 2 बाजू आल्याच. मग तुम्ही ज्या बाजूने केस लॉ दिलेला आहे त्याच बाजूने पेपर तपासणारा माणूस नसेल तर काय होणार मग?
तो दुसऱ्या बाजूने आहे. त्याला वाटतं की हा ह्याच्यामध्ये हे नाही, वेगळं काहीतरी सांगितलेलं आहे आणि ह्यानं जे रेफर केलेलं आहे केस लॉ तो या सब्जेक्टवर नाहीच आहे. तो केस लॉमुळे जे आपला एक अर्धा मार्क 1 मार्क वाढणार असतो त्याच्यामुळे 4 मार्क कमी होऊ शकतो. आणि म्हणून आपण इस्टॅब्लिश्ड केस लॉ, तहसीलदार सिंग म्हटलं की कॉन्ट्राडिक्शन ओमिशनवर तहसीलदार सिंग, रेअरेस्ट ऑफ द रेअर बच्चन सिंग, हे जे ठरलेले आहेत सगळ्यांना माहिती आहेत, वेल सेटल्ड आहेत कन्सेप्ट, ज्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये, तेच केस लॉ आपण वापरायचे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शक्यतो ते केस लॉ आपण आपल्या फॅक्ट्स लावायचे नाहीत. शक्यतो ते आपल्या फॅक्ट्सला लावायचे नाहीत. मग ह्या केस लॉ मध्ये हे असं असं सांगितलं, ते तसं सांगितलं, जे इथं रिलेव्हंट आहे, काही गरज नाहीये त्याची. काही झालं तरी केस लॉ जो लिहिला तो 1 मार्कापेक्षा जास्त काही काम करून करणार नाही आपल्यासाठी. आणि ते जर 1 मार्क मिळवायचा असेल तर तो फक्त केस लॉ रेफर केला तरी पुरेसा आहे. म्हणजे कसं की या सब्जेक्टवरचा हा जो आहे हा फार मोठा केस लॉ आहे, हा इस्टॅब्लिश्ड केस लॉ आहे, ज्याच्यामध्ये हे सांगितलं की रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे काय. त्यातला फक्त लॉ सांगायचा जर गरजेचा लॉ तुम्हाला आठवला तर. नाहीतर या सब्जेक्टवरचा हा इस्टॅब्लिश केस लॉ आहे, दॅट इज ओके. मग त्यामध्ये फक्त नाव जरी रेफर केलं तरी चालतं. तुम्हाला आठवत असेल की सुप्रीम कोर्टानं याविषयी हे सांगितलेलं आहे या केस लॉ मध्ये. बाद झाली. निर्भयाज केस सो अँड सो, बच्चन सिंग केस सो अँड सो, DK बासूस केस सो अँड सो, बाद झाली. कारण इस्टॅब्लिश असेल तर त्यांनाही माहीत असणार आहे, तुम्हालाही माहीत असणार आहे, फारसा काही ताप होणार नाहीये. हा सगळा प्रकार केस लॉचा आहे. हा, प्रिलिम मध्ये आता काही केस लॉ जर विचारले जाऊ शकतात, अजूनपर्यंत विचारले गेलेले नाही, एखाद दुसरा प्रश्न आहे अजूनपर्यंतच्या प्रिलिमच्या पेपरमध्ये, एखाद दुसरा प्रश्न आहे केस लॉवर, ते इस्टॅब्लिश मध्येच कव्हर होणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट केस लॉ. तर लक्षात ठेवा, एक 50 केस लॉ इस्टॅब्लिश आहेत, त्याचा अभ्यास केला तर केस लॉची काही गरज नाही. केस लॉ रेफर कसा करायचा, केस लॉ कसा पुटअप करायचा पेपरमध्ये वगैरे, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि बेसिकली परत एकदा मी रिपीट करतो हा विषय संपवायच्या आधी केस लॉचा, की केस लॉ म्हणजे खूप काही आहे. केस लॉ म्हणजेच सगळं काही आहे. केस लॉ लिहिलं म्हणजेच मार्क मिळणार आहे. केस लॉ ज्याला माहिती आहे तोच शहाणा आहे. हे सगळं मनातून काढून टाका. मला इथं केस लॉ वरून तुमचा फोकस प्रोव्हिजनवर आणायचा आहे. बेसिकली बेरॅक मध्ये या.